उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत आणि या बारामती दौऱ्यात अजित पवार बारामतीतल्या विविध विकास कामांची पाहणी करतायत। आपण पाहू शकतो सकाळी 6 वाजल्यापासून अजित पवार हे घराबाहेर पडलेले आहेत आणि सुरुवात त्यांनी कन्हेरीपासून केलेली आहे। कन्हेरीतल्या हनुमान मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ते आता पोहोचलेले आहेत कन्हेरीतल्याच वन उद्यानात आणि या वन उद्यानात जी काही विकास कामं सुरू आहेत या विकास कामांची पाहणी करतायत। सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। अधिकाऱ्यांना अजित पवार सूचना देत आहेत। यापूर्वी त्यांनी आत्ताच या ठिकाणी कन्हेरीमध्ये जी शिवसृष्टीचं काम सुरू आहे त्या कामाची सुद्धा पाहणी केलेली आहे आणि आता आपण पाहू शकतो या ठिकाणी या सर्व विकास कामांची पाहणी अजित पवार करताना आपल्याला पाहायला मिळतात। अजित पवारांसोबत सर्व अधिकारी तर उपस्थित आहेतच, त्यासोबतच स्थानिक पदाधिकारी सुद्धा अजित पवारांसोबत उपस्थित आहेत आणि आज दिवसभर या संपूर्ण विकास कामांची पाहणी आज अजित पवार करणार आहेत। त्यासोबतच काही प्रमुख कार्यकर्त्यांशी भेटीगाठी सुद्धा आज अजित पवारांच्या असणार आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे खरं तर महाराष्ट्रात नव्हते। त्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर सुरुवातीला ते थेट बारामतीत पोहोचलेले आहेत। मात्र ज्या पद्धतीने बीडच्या प्रकरणावरून अजित पवारांसह धनंजय मुंडे यांच्यावरती जी टीका होते या टीकेला अजित पवार नेमकं काय उत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण विरोधी पक्षासोबतच सत्ताधारी आमदारांकडून सुद्धा अजित पवारांवरती टीका होते, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय। या सगळ्या टीकेला अजित पवार प्रत्युत्तर देणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।